गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. ही श्वासाची साधना आहे. ब्रह्म ज्ञानाने युक्त ब्रह्म क्रिया करणं म्हणजे श्वासाची साधना करणं. आणि साधना, सेवा आणि सत्संग म्हणजेच आपला चैतन्याचा मार्ग. या चैतन्याच्या मार्गावर चालणारे महान आत्मे आपण आहोत. आपलं काय भाग्य वर्णावं. आपण खूप नशीबवान आहोत की साधना, सेवा, सत्संग आणि हा चैतन्याचा मार्ग आपल्याला अचानक अचानक खेळता खेळता परीस सापडावा, किंवा एखाद्या झाडाच्या सावलीत उन्हाच्या गर्मीने परेशान होऊन एखाद्या सावलीत एखाद्या झाडाचा आश्रय घ्यावा आणि तो कल्पवृक्ष निघावा. अगदी तसंच, अगदी तसंच हा चैतन्याचा मार्ग ज्याला सापडला त्याचं कल्याण झालं. त्याचं कल्याण झालं. जो चैतन्याच्या मार्गावर चालतो तो कधीच पतित होत नाही. पण आपल्या मनाची अवस्था अशी असते काय, की मन सतत अभ्यास करता 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 नकारात्मक गोष्टींमुळे काम, क्रोध, मद, मोह, मत्सर, ईर्ष्या, द्वेष, आळस आणि प्रमाद यामुळे तात्पुरतं पतित होतं. पण ज्याने हे ब्रह्मज्ञान आत्मसात केलेलं आहे, ज्याच्या अंतकरणात हे ब्रह्मज्ञानाने युक्त ब्रह्मक्रियेचं सॉफ्टवेअर इन्स्टॉल झालेलं आहे, तो कधीच पतित होऊन राहू शकत नाही. त्याचा आत्मोन्नतीचा प्रवास सुरू झाला आणि तो एक 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 पाऊल नेहमी पुढे 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 सरकत जातो आत्मोन्नतीने. आत्मोन्नतीने. आणि शेवटी उद्देश काय आहे? द ओनली पर्पज ऑफ मॅन सॉजन ऑन दिस प्लॅनेट अर्थ इज टू सी गॉड. मनुष्य देहाची अज्ञाने सच्चिदानंद पदवी घेणे एवढा अधिकार नारायणे कृपा दृष्टे दिला. हा अधिकार आपल्याला प्राप्तच आहे. पण मन से बडा बहुरूपी न कोई, पल पल रचता स्वांग निराले, माया ममता में उलझा रहे वो, पड़ जाए जो मन के पाले. मन के बहकावे में न आ, मन राह भुलाए भ्रम में डाले, तू इस मन का दास न बन, इस मन को अपना दास बना ले. पण एवढं सोपं नाहीये. मन एकाएकी आपलं दासत्व स्वीकारत नाही. आपण म्हणतो चल साधनेला, मन म्हणतं अरे एवढी थंडी आहे, मस्त आजच्या दिवस झोपू दे. आळस. मन म्हणतं दुसऱ्याचे पैसे आहेत, नको घेऊ. काय म्हणतो? आत्मा म्हणतो, बुद्धी म्हणते, ज्ञान म्हणतं दुसऱ्याचे पैसे आहेत, नको घेऊ. मन काय म्हणतं? सगळेच घेतात, नेते लोक एवढा मोठा भ्रष्टाचार करतात, मी थोडेसे घेतलं तर काय बिघडलं, आणि आता एवढे घेतले तर बघा लगेच हारणं दिसायला लागतात. 100 रुपये असतील तर आईस्क्रीम दिसायला लागतं, 1000 रुपये असतील तर चांगले शूज दिसायला लागतात, 5000 रुपये असतील तर मस्त घड्याळ दिसायला लागतं दुसऱ्याचे, बरं का. मन से बडा बहुरूपी न कोई, पल पल रचता स्वांग निराले. आणि मग मन काय सोंग करतं, हे दुसऱ्याचे. अरे दुसऱ्याचे, मग त्याने कुठे कमवून आणलेलं आहे बघा हे सोंग, त्याने कुठे कमवून आणलेलं आहे, त्याला पण सापडलेलंच आहे, मग मी घेऊन घेतलं तर काय बिघडलं. जस्टिफाय करतं मन. आणि म्हणून म्हणून जो चोरी करतो त्याला ते चुकीचं वाटतच नाही. जो चोरी करतो त्याला ते चुकीचं वाटतच नाही. दुसऱ्याच्या बायकोकडे कुबुद्धीने बघतो, बघितलं तर काय बिघडलं. विषय समजला का तुम्हाला? विषय समजला? एक एक गुणाविषयी मी बोलतोय. काम, क्रोध. क्रोध, अरे मी चिडलो नाही तर कसं होणार, मला चिडावंच लागतं, आणि मग तर हे तर सगळे येऊन जातील.
हे तर सगळे डोक्यावर चढून जाते. यांना रागवावंच लागतं. क्रोध, माया, ममता. ममता म्हणजे काय? आईला वाटतं माझं पोरग, माझ्या पोराला मोठा लाडू, त्या पोराच्या मित्राला छोटा लाडू. ममता. ममता कशी सोंग करते, म्हणजे काय माझं आहे का? मग त्याला छोटा दिला तर काय बिघडलं? दोघांना सारखंच मानते, मग पण माझ्या पोराला मी मोठा लाडू देणार. ममता. मन जस्टिफाय करतं. सर्वांना एक नजरेने बघणं, सगळ्यांना एकात्म भावाने बघणं हे सोपं नाही. पण एका दिवसात हे घडत नाही राजू. पण एक दिवस नक्की घडतं, म्हणजे घडतंच. पण त्यासाठी काय पाहिजे? सतत अभ्यास. आणि सतत अभ्यास काय आहे? मन सतत तुम्हाला माया, ममता आणि याच्यात भरकवत राहतं. तुम्ही तुमचा आत्मानुआत्म विवेक जागृत ठेवून चैतन्याच्या मार्गावर सकाळी साधना, दिवसभर सेवा, रात्री झोपायच्या आधी सत्संग करत राहा. तुम्हाला बरोबर कळेल की माझं पतन कुठे झालं. एकदा झालं ना, ठीक आहे, इट्स ओके. कृष्णार्पण. काय म्हणायचं? कृष्णार्पण. भगवंताला समर्पित करून घ्या. माझ्याकडनं रावलं गेलं नाही. मी माझ्या पोराला मोठा लाडू दिला, दुसऱ्याच्या पोराला छोटा लाडू दिला. कोणी काही तक्रार केली नाही, पण तुला कळलं तू काय केलं ते. विषय लक्षात आला? तुला कळलं. देवाला सांगायचं, मला माफ कर, कृष्णार्पण. झालं. जे तुम्ही कर्म केलं होतं ते इरेज झालं. जे कर्म तुम्ही केलं होतं ते इरेज झालं. दुसऱ्याचे 1000 रुपये लुबाडलेत, माहिती आपल्याला माहिती की हे त्याचे. किंवा एखाद्या दुकानात गेलो, दुकानाचा बिचाऱ्याचा हिशोब चुकला, त्याचे चुकून आपल्याकडे 500 रुपये एक्स्ट्रा आले. हिशोब करताना जा दे, दरवेळेस आहे तो. मी प्रत्येक वेळेस त्याला किती धंदा दिलाय मी त्याला किती धंदा दिलेला आहे. 500 रुपये आलेत एक्स्ट्रा तर यावेळेस तो काय काढतच असेल. तो काय नफा घेण्याच्या दुकान चालवतो का? बघा, मन कसं जस्टिफाय करतं. आणि या सगळ्या याच्यातून प्रत्येकाच्या आयुष्यात या घटना घडलेल्या आहेत. मी ज्या गोष्टी सांगतोय या प्रत्येकाने स्वतःचं आत्मपरीक्षण करा. अरे, आपल्याला असं घडलं होतं बरं का. लहान पोरं जत्रेत जातात, पैसे पप्पांनी दिलेले असतात 15 रुपये. त्या 15 रुपयातच त्याला काय जो काय असतो तो व्यवहार करायचा असतो. आणि त्याला तर आवडते 20 रुपयाची गोष्ट. खिशात 15 रुपये. पप्पा म्हणतात नाही, आपण 15 रुपयापेक्षा जास्त खर्च करायचा नाही. आणि 20 रुपयाची गोष्ट आवडली, मग तो काय करतो? तो, काका हे कशाच आहे, हे कितीच आहे? अच्छा. आणि ही 20 रुपयाची गोष्ट मागच्या खिशात टाकून घेतो. लहान मुलांपासून ही सुरुवात होते. विषय लक्षात घ्या. लहान मुलांपासून ही सुरुवात होते. मन से बडा बहुरूपी न कोई, पल पल रचता स्वांग निराले. वेगवेगळे सोंग आपल्या आयुष्यात घडत जातात. आपल्या आयुष्यात वेगवेगळ्या प्रकारे वेगवेगळे विज्ञान हरणं दाखवतो. आणि आपण एक एक आशा आणि एक एक तृष्णा जन्म घेणे लागे वासनेच्या संगे. माझं एकच म्हणणं आहे, साधना, सेवा, सत्संगाच्या मार्गावर चला आणि तुमचं अशा स्टेटला तुम्ही या की आता उरलो उपकारा पुरता. मला काहीही नको आहे आणि मला काहीही करायचं नाही. बस जे आहे, जो प्राप्त है वही पर्याप्त है. या कंडिशन पर्यंत, या स्टेट पर्यंत येणं म्हणजे साधना, सेवा, सत्संग. पण जो प्राप्त है वो कभी भी हमें पर्याप्त नहीं लगता, कभी भी नहीं लगता. बायको, लग्न केलं, बायको भेटली, मस्त होती, दुसरी दिसली जीन्सवाले की लगेच अरे ती आवडायला लागते. जो प्राप्त है वही पर्याप्त नहीं है. बँकेत 1 करोड रुपये, 1 करोड रुपये म्हणजे माझ्या दिवसाचा खर्च एवढा, मी अजून इतके दिवस जगणार आहे. तुम्ही कॅल्क्युलेशन केलं, तुमच्या संसाराला पुरतील एवढे पैसे आहेत. पण तरी नाही यार, एखादं एक मस्त छान फार्म हाऊस पाहिजेच. फार्म हाऊसची किंमत बघायला गेलं की अरे साधं सुद्धा नको, आपल्याला जरा लक्झरीच पाहिजे. 4 करोडच्या खाली काही नाही भेटत. मग आता 4 करोड कमवण्याकरता पुन्हा काय करणार? सनदशीर मार्गाने चालला तर बरं, शॉर्टकट नाही तर. आणि शॉर्टकट म्हणजे मग जिथं आहे तिथं भ्रष्टाचार. कारण काय? इच्छा, आकांक्षा, वासना, अपेक्षा मोठ्या आहेत, पण तेवढं पुरत नाहीये. जे तुम्ही कर्तृत्व करत आहात, तुमचा व्यवसाय असेल, नोकरी असेल, जे काही आहे त्याच्यातून पुरत नाही. आणि म्हणून मी म्हणतो, आपल्या गरजा कमीत कमी ठेवा.
नाही तर रेबॅनचा गॉगल पाहिजे, रिबॉकचे शूज पाहिजेत, सुंदर सुंदर भारी ॲलन सोलीचे कपडे पाहिजेत, ब्रँडेड घड्याळ पाहिजे, बरोबर की नाही, ब्रँडेड कॉस्मॅटिक्स पाहिजेत, ब्युटी पार्लरचा खर्च 10,000 रुपये कमीत कमी महिन्याचा. सत्यानाश. आपल्या गरजा कमी ठेवा. म्हणजे याचा अर्थ असा मुळीच नाही की तुम्ही दळभद्री आयुष्य जगा. अरे जो चैतन्याच्या मार्गावर चालला, जो इमानदारीने चालला, तो दळभद्री आयुष्य जगूच शकत नाही. फक्त नीतीने आणि धर्माने, पुरुषार्थाने. लात मारेल तिथून पाणी काढेल, हा पुरुषार्थ मनाशी ठेवा आणि तुमच्या मनातल्या इच्छा, आकांक्षा, अपेक्षा एका दिवसात संपून जातील. एवढ्या नाहीच आहेत, त्या खूप आहेत. आणि त्यांचं डिक्लटरिंग करणं म्हणजेच साधना, सेवा, सत्संग. एक दिवस तुम्ही ब्रह्मक्रिया केली, एक दिवस ब्रह्मक्रिया केली, तर 1 वर्ष तुमच्या आयुष्यातून इरेज झाला. इतकं इतकं स्ट्रॉंग आहे, इतकं स्ट्रॉंग आहे. मग तुम्ही म्हणाल की माझं वय आता 46 वर्ष आहे आणि 46 दिवस जर तुम्ही ब्रह्मज्ञानाने युक्त ब्रह्मक्रिया केली तर तुमची 46 वर्ष इरेज झालेत. म्हणजे तुम्ही आता जन्माला आलेत, तुम्ही कोरीपाटी आहे. नाही नाही नाही. मी जन्माला आलो, आईच्या गर्भातून मी बाहेर आलो. जो माझा जन्म दिवस आहे 4 जानेवारी 1978, तो या शरीराचा आहे. याच्यातलं जे आत्मतत्व आहे, हे जे चैतन्य आहे, ते सनातन आहे. म्हणजे त्याला आधी पण नाही आणि त्याला अंत पण नाही. मग तुम्ही मला सांगा, हे वर्तुळ आहे, वर्तुळाला आधी अंत असतो का? नाही. तसा आत्मा हा वर्तुळासारखा आहे. वर्तुळासारखा म्हणजे काय? पुनरपी जननम पुनरपी मरणम पुनरपी जनने जठरे शयनम. का? कारण आशा, आकांक्षा, अपेक्षा, वासना तृप्त होत नाही. जन्म घेणे लागे वासनेच्या संगी आणि मग पुन्हा कुठल्या तरी योनीमध्ये जन्म घेतो शरीराने. पण फक्त हे अन्नमय कोश म्हणजे शरीर नाही, याच्यात प्राणमय कोश आहे, याच्यात मनोमय कोश आहे, ज्ञानमय कोश आहे आणि त्याच्या पलीकडे आनंदमय कोश आहे. कोश म्हटलेला आहे याला शास्त्रात. अन्नमय कोश, प्राणमय कोश, मनोमय कोश, ज्ञानमय कोश आणि आनंदमय कोश. आणि आपल्याला सगळ्यांना काय पाहिजे असतो? आनंद. लग्न कशा करता करतो? आनंदासाठी. सुंदर बंगला कशा करता बांधतो? आनंदासाठी. छान गाडी कशा करता घेतो? आनंदासाठी. हे सगळं जे काही आपण जीवन जगतो ते फक्त आणि फक्त आनंदासाठी. हे मला भेटलं की मी आनंदी होईल, हे भेटल्यानंतर अजून मोठं भेटलं की मग आनंदी होईल आणि मग त्याच्यासाठी धाव 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 चालू होते. आणि म्हणून मूळ मुद्दा हा आहे की जेवढं आवश्यक आहे तेवढंच तेवढंच. कारण याच्यापेक्षा, जेवढ्या गरजेपेक्षा अधिक बँक बॅलन्स असला तर काय होईल? नॉमिनी. तुम्ही गेलात की कोणाला भेटेल? नॉमिनीला भेटेल प्रॉपर्टी. आणि ती तुमच्या सत्संगाच्या आणि चैतन्याच्या मार्गावर चालत असेल तर बरं होईल, नाही तर काय म्हणेल? बरं झालं गेला. येस ऑर नो? गेला, पप्पा गेले, 10 करोड रुपये देऊन ठेवून गेले बुवा. आणि मग पोरग काय करणार? विषय लक्षात आला का तुमच्या? आणि त्याच्यामुळे जेवढी आवश्यकता आहे तेवढंच घेणं, याला म्हणतात विरक्ती किंवा यालाच म्हणतात अपरिग्रह. अपरिग्रह. विनाकारण साठवून ठेवायचं नाही, विनाकारण साठवून ठेवायचं नाही. करता करविता तो आहे आणि हे सगळं करायला त्याने मला फक्त निमित्त मात्र केलेलं आहे. पण काही काही लोकांची मनोवृत्ती कशी असते माहिती का राजू? मधमाशांसारखी. मधमाशा सगळ्यात दुर्दैवी कीटक असेल, सगळ्यात दुर्दैवी. काय करतात? या फुलावर जा, त्या फुलावर जा, इतके परागकण, इतके इकडे इतकं फिरतं आणि त्या कामकरी माशा आयुष्यभर कामच करून राहतात. एन्जॉय कोण करतं? राणी माशी मधली. माहिती ना तुम्हाला? माहिती की नाही? बरं, ती एन्जॉय करते, तिचं काम आहे फक्त पिलांना जन्म घालणे आणि त्याच्यातूनच कामकरी माशा तयार होतात, नर तयार होतात, माद्या तयार होतात. राणी माशी मात्र एका पोळ्यामध्ये एकच असते. माहिती ना तुम्हाला ही स्टोरी? ही विज्ञान आहे बरं का. राणी माशी एका पोळ्यामध्ये, बाकीच्या जर झाल्या तर त्यांना त्वचा मारून 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 हाकलून दिलं जातं, नराला सुद्धा ठेवलं जात नाही. फक्त कोण राहतं तिथं? राणी माशी, कामकरी माशा आणि अंडे आळ्या. बस एवढंच त्या मधाच्या पोळ्यामध्ये राहतं. आणि माणसं काय करतात? काढून आणतात. मध एन्जॉय कोण करतं? माणसं. काम कोण करतं? माशा. तर अशा कामकरी माशा बनू नका.
काम करे माशा बनू नका. नाहीतर काय होणार, हे तुम्ही आयुष्यभर कष्ट करत बसतात. घर घे, फ्लॅट घे, बंगला घे, फार्म हाऊस बांध, पोराच्या नावावर कर, ही प्रॉपर्टी ती प्रॉपर्टी, आणि एक दिवस तुम्ही निघून गेलं की कुत्र्याचं धन. हे मी कुणालाही परावृत्त करत नाहीये. तुमच्या मनाच्या वृत्ती जशा असतील तसं होणारच आहे. पण हे मी तुमच्या समोर जे स्पष्टपणे मांडतोय, याच्यातलं तुम्हाला तुमचा स्वतःचा आत्मविवेक काय सांगतो, हे योग्य आहे त्याचा स्वीकार करा. जे सकारात्मक आहे त्याचा स्वीकार करा. प्रत्येक श्वासाबरोबर सकारात्मकता आत आणि प्रत्येक उच्छ्वासावाटे नकारात्मकता बाहेर. सकारात्मकता म्हणजे दया, प्रेम, भक्ती, श्रद्धा, आनंद आत, आणि नकारात्मकता म्हणजे काम, क्रोध, मद, मोह, मत्सर, ईर्ष्या, द्वेष, आळस आणि प्रमाद बाहेर. हाच आपला चैतन्याचा मार्ग आहे. आणि या चैतन्याच्या मार्गावर सतत अभ्यास बनत बनत बनजाय. कधी बनत हे, कधी पूर्णत्व येते त्याला, मी तुला सांगतो कधी बनेल. हे इरेज करत 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 तुमच्या मागे केवढं मोठं वर्तुळ आहे हे मी सांगू शकत नाही. पण एवढी गॅरंटी देतो की एक दिवस ब्रह्मज्ञानाने युक्त ब्रह्मक्रिया केली म्हणजे तुमच्या आयुष्यातले 1 वर्षात तुम्ही जे काही चांगले वाईट कर्म केले असतील ते इरेज होतात. ते इरेज होतात. आणि जेव्हा गोळाबेरी शून्य होणार तेव्हा बरोबर ते आत्मतत्व प्रकट होणार म्हणजे होणार. कारण ते प्रकटच आहे. फक्त जसा आरशावर धूळ जमा होते तशी तुमच्या मनातल्या वासनांची धूळ या मनाच्या पटलावर जमा झाल्यामुळे तुम्हाला आत्मदर्शन होत नाही. कारण तुझं आहे तुझपाशी परी जागा चुकलाशी. हे तुझ्या जवळच आहे हे दाखवून देण्याचं कार्य सद्गुरू करतात. सद्गुरू ब्रह्ममूर्ती ज्ञानेश्वर माऊली कीर्तनाच्या माध्यमातून हेच कार्य अविरतपणे करत आहेत. आणि मदत फाउंडेशन चाकण त्यांच्या या कार्याचा झेंडा घेऊन त्यांच्या या कार्याला हातभार लावत आहे. बघा, माझ्या पोराने माझी जी परंपरा आहे ती पुढे चालवावी असं मला वाटतं की नाही वाटतं? येस ऑर नो? वाटणारच. आणि माझा पोरगा काहीतरी दुसरेच उद्योग करायला लागला तर मला तो आवडेल का? अगदी तसंच माझ्या सद्गुरूने जे ज्ञान देऊन जगाला जागृत केलं तेच कार्य आपल्याला भले जमत नसेल कीर्तनाच्या माध्यमातून, पण अरे ज्याला ज्या पद्धतीने जमतं, ज्याला जसं येतं तसं हे जे ब्रह्मज्ञान आहे, ज्या ब्रह्मज्ञानाची शेकोटी माझ्या सद्गुरू सच्चिदानंद स्वामीजी रंगनाथ महाराजांनी पेटवली आणि तिच्या उभेखाली आपण या संसारातल्या होळपरणाऱ्याने अतिशय बाधक अशा कुविचारांपासून आपण स्वतःला या ज्ञानाग्नीने स्वतःला सांभाळत आहोत. याचा सांभाळ प्रत्येकाने केला पाहिजे. ज्योत से ज्योत जगाते चलो, ज्योत से ज्योत जगाते चलो, प्रेम की गंगा बहाते चलो, प्रेम की गंगा बहाते चलो. राह में आए जो दीन दुखी, राह में आए जो दीन दुखी, सबको गले से लगाते चलो, सबको गले से लगाते चलो. दुःखी, दरिद्री, निराश कोणीही तुमच्या कॉन्टॅक्ट मध्ये आला जो दुःखी आहे त्याच्या दुःखावर जमलं तर अवश्य फुंकर घाला. जे जमेल त्या पद्धतीने त्याला मदत करा. यालाच म्हणतात मदत फाउंडेशन चाकण. आपल्या जवळ जे आहे ते देऊन स्वतः हातात कटोरं घेऊ नका. मी काय म्हणतोय नीट समजून घ्या. भौतिक नियमांचं पालन करून जर कोणी दुःखी, दरिद्री, निराश तुमच्या कॉन्टॅक्ट मध्ये आला तर त्याच्या दुःखावर फुंकर घालून त्याला आनंद कसा मिळेल अशा पद्धतीने आपण आपलं जीवन यापन केलं पाहिजे. सद्गुरूने दाखवलेल्या मार्गावर चालण्याचा सतत चिकाटीने अभ्यास केला पाहिजे. आणि गुरुने काय सांगितलंय? मैं देह नाही नश्वर नासी, मैं अलख निरंजन अविनाशी. हे शरीर म्हणजे मी नाही रे.
हे शरीर म्हणजे मी नाही, मन म्हणजे सुद्धा मी नाही. शरीर आणि मनाच्या पलीकडे जे शुद्ध नित्य बुद्ध आत्मतत्व आहे, जे अजर अमर अनश्वर आहे, ते माझं खरं स्वरूप आहे. आणि सद्गुरूने जे ज्ञान दिलं, गुरुने दिला ज्ञान रूपे वसा, आम्ही चालवू हा पुढे वारसा, आम्ही चालवू हा पुढे वारसा. पिता बंधू स्नेही तुम्ही माऊली, तुम्ही कल्पवृक्षातली सावली, तुम्ही सूर्य आम्हा दिला कवडसा, आम्ही चालवू हा पुढे वारसा, आम्ही चालवू हा पुढे वारसा. जिथे काल अंकुर बीजातले, तिथे वेलीवरती आजही फुले, फलद्रूप व्हावा हा वृक्ष असा, आम्ही चालवू हा पुढे वारसा. गुरुने दिला ज्ञान रूपे वसा, आम्ही चालवू हा पुढे वारसा. शिकू धीरता शूरता वीरता, धरू थोर विद्ये सवे नम्रता, मनी मानसी हा वसा वाठसा, आम्ही गुरुने दिला ज्ञान रूपे वसा, आम्ही आम्ही आपल्याला जे हे सद्गुरूच्या कृपेने जे ज्ञान मिळालेलं आहे, आपल्याला भले कीर्तन करता येत नसेल, पण जे जे आपणाशी ठावे ते ते इतरांना सांगावे, ज्ञाने करुणे सोडावे सकळ जन देऊन टाका हे, कारण हे दिल्याने श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त.